आपणा सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावामध्ये सलाम। पुन्हा एक वार सुवर्ण ही सकाळ, आठवड्याचा पहिला दिवस, हा प्रभुवार त्या सामर्थ्यशाली प्रभूने आपल्या जीवनाकरिता दाखवला। याबद्दल त्या स्वर्गीय देवाला मान, महिमा, सन्मान आणि आदर प्राप्त हो। तो आपल्या या कार्याद्वारे तो गौरविला जाऊ, उंचविला जाऊ आणि स्तविला जाऊ। या आपण आजच्या या भक्तीला सुरुवात करत असताना प्रार्थनेद्वारे आपण पुढे जाणार आहोत। आपण प्रार्थना करूया। ते आमच्या स्वर्गीय पित्या, तारणाऱ्या ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावामध्ये आम्ही तुझ्या चरणी नम्र होतो आणि तुला धन्यवाद देतो। देवबापा, ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये देवबापा आम्हाला तू नीतिमान ठरविलेला आहेस। देवबापा, त्याच्या ठाई जे अनमोल तारण दिलेलं आहेस, त्या तारणाचे आशीर्वाद ते तू आम्हाला दिलेले आहेस। आणि त्या मौल्यवान आशीर्वादांकडे पाहत असताना आणि विशेष करून देवबापा त्यामधील महान आशीर्वाद म्हणजे प्रभू, आम्ही तुला आबा आणि पिता म्हणून हाक मारावी। होय पवित्र बापा, हे किती अनमोल आणि किती बापा अति उच्च असा आहे देवबापा। खरंच त्याचं मोल आम्ही या जगात आमच्या कशानेही फेडू शकत नाही। तो आमचा महान निर्माण करता प्रभू असतानाही आम्ही भ्रष्ट, पापी आणि दुष्ट, नाशास पात्र असणारे लोक असतानाही आमच्यावर दया आणि कृपा तू केलीस। तुझ्या कृपेने जगाच्या स्थापनेपूर्वी तुझ्या स्वइच्छेने तुझ्या प्रिय पुत्राठाई तो आम्हाला निवडलंस। ख्रिस्ताच्या त्या महान सामर्थ्यशाली वधस्तंभावरील कार्याद्वारे पवित्र बापा तो आमची खंडणी भरलीस। आणि देवबापा, आम्ही जे तुझे शत्रू ते आम्हाला ख्रिस्तामध्ये तुझे लेकर तू होण्याची संधी दिलीस। आणि देवबापा, त्याद्वारे आज तुझ्या समोर आम्ही आबा आणि पिता म्हणत येतो आणि विनंती करतो, आजच्या भक्तीवर तर आपले विपुल आशीर्वाद पाठव। जे स्तोत्र आम्ही वाचू देवबापा, ते समजण्याकरिता आणि देवबापा त्याद्वारे योग्य तू बोध कर। आणि पवित्र बापा, आमचे अंतःकरण तू प्रफुल्लित कर, अधिक जेणेकरून आम्ही ख्रिस्ता तुझं गौरव, स्वर्गीय पित्या तुझं गौरव नित्य करू शकू। पवित्र बापा, आमच्यावर दया आणि कृपा कर। जे गीत आम्ही गाणार आहोत ते देखील आमच्या देवबापा तुझ्या गौरवाकरिता असू दे। पवित्र बापा, आज येणारं वचन ख्रिस्ताचं गौरव आणि देवबापा तुझ्या त्या महान सुवार्तेची महती दाखवणार, तुझं महानपण दाखवणार आणि बापा आमची लायकी दाखवून आम्हाला नम्र करणारा असू दे। प्रभू, मज पाप्यावर दया कर देवबापा। तुझ्या वचनातून बोलत असताना योग्य ज्ञान, बुद्धी आणि समज तू दे। धन्यवाद आम्ही तुला देतो। प्रभू येशूच्या प्रेमळ आणि गोड नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणून तो आहे, आमेन। या आपण आजच्या या सकाळच्या समयाच्या भक्तीला सुरुवात करत असताना आपण स्तोत्र संहिता वाचणार आहोत। आपण ह्यावेळेस स्तोत्र संहिता 65 वाचणार आहे। साम नंबर 65 ह्यावेळेस आपण वाचणार आहोत। निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उपकार स्तुती। हे देवा, सियोनेत तुझी स्तुती हो। तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते। तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते। दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे, तरी तू आमचे अपराध नाहीसे करशील। तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्या जवळ आणतोस तो धन्य। तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ। हे आमच्या तारणाऱ्या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रावर असलेल्यांचा आधार तू आहेस। तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हाला उत्तर देतोस। तू पराक्रमाने कंबर बांधून आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवतोस। तू समुद्रांची गर्जना, त्यांच्या लाटांचा कल्लोळ व लोकांची दंगल शमवतोस। म्हणून जे सीमांत प्रदेशात राहतात तेही तुझ्या उत्पातांना भीतात। दिवसाचा उदय व अस्त यांच्याद्वारे तू गजर करवतोस। तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजवली आहेस। तू तिला फार फलद्रूप करतोस। देवाची नदी जलपूर्ण आहे। भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस। तिच्या तासांना तू भरपूर पाणी देतोस। तिचे उंचवटे सपाट करतोस। तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस।
तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करतोस. तो आपल्या प्रसादाने वर्षभूषित करतोस आणि तुझे मार्ग समृद्धीमय झाले आहेत. रानातली कुरणेही समृद्ध होतात आणि डोंगरांना उल्हासाचे वेष्टन पडले आहे. कुरणे कळपांनी झाकून गेले आहेत. खोरीही धान्याने सुशोभित होऊन गेली आहेत. ती मोठ्याने जय जयकार करतात व गातात. आमेन. देवबाप करो या वाचलेल्या स्तोत्राद्वारे आपणा सर्वांना तो आशीर्वादित करो. किती सुंदर आणि किती वैभवी महान अशा प्रकारे त्या स्वर्गीय निर्माणकर्त्याचं वर्णन करणारे हे स्तोत्र आहे. ज्या ठिकाणी दावीद राजा जो आहे तो त्या महान प्रभूचं महान वैभव ऐश्वर यातून प्रकट करत आहे. एक तर तो स्वतःकडे पाहत असताना त्या महान निर्माणकर्त्याची महानता तो अनुभवत आहे आणि दुसरीकडे तो निर्मितीकडे पाहून त्या महान सार्वभौम नियंत्रणकर्ता सर्वश्रेष्ठ सर्वाधिकारी महान प्रभूची तो आठवण करत आहे. विशेष करून आजच्या या सकाळी आपण पुढे जात असताना बघा वचन 4 नुसार, तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणतोस तो धन्य. तुझ्या घरातील तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभाने आम्ही तृप्त होऊ. किती अनमोल आणि किती सुंदर हे वचन आहे, जे आपल्याला आपल्या भूतकाळाची पण आठवण करून देतं आणि आपल्याला आपल्या ख्रिस्तामधील आपल्याला आपल्या स्थानाची देखील आठवण करून देणारं हे वचन आहे, जे म्हणतं बघा, तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस. काय आहे निवड? पूर्णपणे देवाची आहे. ती निवड त्याच्या इच्छेने आहे, त्याच्या पूर्वज्ञानाने आहे. ती निवड जगाच्या स्थापनेपूर्वीच त्याने केलेली आहे. ती ख्रिस्ताच्या ठायी आहे आणि ज्यांना त्याने आगाऊच नेमलेला आहे त्यांना वचन पहा, वचन 4 सांगतं की आपल्याजवळ आणतोस. तो त्यांच्यासोबत आपला समेट घडून आणतो. समेटाची का गरज होती? त्याचं कारण वचन 3 आपल्याला देतं. ते म्हणजे काय? मनुष्याची पूर्ण भ्रष्टता. दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे, तरी तो आमचे अपराध नाहीसे करशील. मनुष्य भ्रष्ट आहे, जिवंत देवापासून दुरावलेला आहे. सर्वांनी पाप केला आहे, देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे. नीतिमान कुणीच नाही, एक देखील नाही. देवाचा शोध झटून करणारा असा कुणीच नाही. पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट करतं. परंतु तरी सुद्धा देव दया संपन्न आहे. त्याने त्याच्या कृपे दयेने ज्यांना आगाऊच नेमलेला आहे त्याच्या प्रिय पुत्राठाई त्यांना त्यांच्याकरिता तो तारणारा प्रभू ख्रिस्त या भूतलावर आला आणि त्याने आपल्याकरिता त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला. तो मृत्यू पावला आणि 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. त्या ख्रिस्ताच्या ठाई आपण आता त्याच्या जवळच्या आहोत. त्याच्यासोबत त्या स्वर्गीय पित्यासोबत त्याने अशा प्रकारे समेट घडून आणलेला आहे आणि तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ. त्या ख्रिस्ताठाई मिळालेले ते अनमोल आशीर्वाद, त्याद्वारे आपण आशीर्वादित झालेलो आहोत. किती महान आणि किती गौरवी हे आहे की त्या महान प्रभूचं गौरव आणि त्याच्याद्वारे मिळणारे आशीर्वाद त्याचा आपण लाभ ख्रिस्तामध्ये घेत आहोत आणि हे पण विनामूल्य. आणि म्हणून देवाचे प्रिय लेकरांनो, विश्वासणाऱ्यांनी हे कधीच विसरू नये की आपण कोठून आलेलो आहोत, आपली स्थिती काय आहे. आणि खरंच प्रत्येकाने याची जाणीव नित्य ठेवावी, याकडे नित्य लक्ष ठेवावं की ख्रिस्त हा एकमेव प्रभू आहे. तो तारणारा सामर्थ्यशाली देव आहे. तो स्वर्गाचा मार्ग आहे, त्याच्याशिवाय अन्य कुणीच नाही. आणि अगदी हे सत्य आहे आणि त्याबद्दलच स्तोत्रकर्ता आपल्याला पुन्हा एक वार मार्गदर्शन करत आहे. या आपण आजच्या भक्तीला सुरुवात करत असताना गीताद्वारे आपण त्याची उपकार स्तुती करूया. त्याला आपण धन्यवाद देणार आहोत. हा समय ओळखा, या गीताद्वारे आपण त्याला गौरव देऊया.
शरण तया जाण्याचा, शरण तया जाण्याचा, शरण तया जाण्याचा, शरण तया जाण्याचा. प्रियानो हा समय से शरण तया जाण्याचा. प्रियानो हा समय से शरण तया जाण्याचा. समय ओळखा, समय ओळखा, समय ओळखा, समय ओळखा. क्षेत्ररूपी जीवनाची मशागत करा, क्षेत्ररूपी जीवनाची मशागत करा. निकृष्ट जमीन जीवनाची क्रूसाने नांगरा, निकृष्ट जमीन जीवनाची क्रूसाने नांगरा. समय ओळखा, समय ओळखा, समय ओळखा, समय ओळखा. पेरा बीज चांगुलपणाचे, पीक येईल त्यात प्रेमाचे.
हे आपण आजच्या सकाळी देवाच्या पवित्र वचनाकडे वळणार आहोत। या दिवसामध्ये आपण योहान सुवर्तमानाचा 17वा अध्याय, या अध्यायाचा आपण अभ्यास करत आहोत। त्यावर आपण आतापर्यंत मनन केलेलं आहे। विशेष करून ख्रिस्ताची महायाजकीय प्रार्थना या विषयाच्या अंतर्गत कमीत कमी आपण आतापर्यंत 5 भाग जे आहेत ते पूर्ण केलेले आहेत। आजचा जो आपला भाग आहे तो शेवटचा भाग आहे। त्या महान सामर्थ्यशाली महायाजकीय प्रभूच्या त्या प्रार्थनेच्या शेवटच्या भागाकडे आपण आज आपण येत आहोत आणि त्याकडे जात असताना आपण वचन वाचणार आहोत। योहान सुवर्तमान याचा 17वा अध्याय वचन 24 ते 26 या 3 वचनावर आज आपण विशेष करून विचार करणार आहे आणि त्यातून आपण पाहणार आहोत की तो महान याजक पित्याकडे काय आणखी विनंती करत आहे। हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहेत त्यांनी जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे, यासाठी की जो माझा गौरव तू मला दिला आहेस तो त्यांनी पाहावा, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस। हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही पण मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवलेस असे त्यांनी ओळखले आहे। मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन, यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे। आमेन। देवबाप करो, या वाचलेल्या वचनाद्वारे आपल्या सर्वांना तो आशीर्वादित करो। विशेष करून हा त्या महान याजकीय प्रार्थनेचा शेवटचा भाग आहे। प्रभूच्या त्या प्रार्थनेचा शेवटचा भाग हा आहे आणि विशेष करून आता ज्यावेळेस आपण वचन 24 विशेष करून वचन 20 पासून पुढे पाहतो तर आपल्याला पाहायला भेटतं की सर्व विश्वासणाऱ्यांकरिता प्रभू प्रार्थना करत आहे आणि वचन 24 ते 26 ही जी वचनं आता आपण वाचलेली आहेत त्याच्यामधून आपण आज ज्या विषयावर आपण विचार करणार आहोत तो विषय आहे मंडळीचे गौरव। आणि मग मंडळीचे गौरव या विषयी आपण विचार करत असताना का बरं मी असा हा विषय घेतलेला आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही या महायाजकीय प्रार्थनेबद्दल विचार कराल तर तुम्हाला या महायाजकीय प्रार्थनेमध्ये त्या महान प्रभूचं त्यागपूर्ण जीवन पाहायला भेटल। त्याचं त्याच्या स्वर्गीय पित्यासोबतचं घनिष्ठ नातं किती अति जवळीकतेचं आहे त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटल। त्यासोबतच शिष्यांसोबतचं त्याचं असणारं संबंध आणि सर्व विश्वासणाऱ्यांसोबतचे असणारे त्याची घनिष्ठता, ज्यांच्याकरिता तो त्या वधस्तंभावर बलिदान होण्याकरिता आला होता, त्या सर्वांप्रती त्याची असणारी जी महान प्रीती आहे त्याचं वर्णन करणारा हा संदर्भ आहे। जणू काय ही प्रार्थना नव्हे तर ख्रिस्ताचं हृदयच आहे। ख्रिस्ताच्या हृदयामध्ये काय चालू आहे तो महान मध्यस्थ या नात्याने जणू काय ते अगदी उघड करणारा हा शास्त्रभाग आहे। आणि हा जो शास्त्रभाग आहे तो ख्रिस्ताची ती महायाजकीय जी सेवा आहे, महायाजकीय जे कार्य आहे त्याचं अगदी सरळपणे अगदी उघडपणे स्पष्ट करणारा हा संदर्भ आहे। आज देखील ख्रिस्त काय करत आहे त्याचं देखील वर्णन करणारा हा संदर्भ आहे। आणि विशेष करून का बरं मंडळीचं गौरव हा विषय मी घेतलेला आहे तर हे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे की ख्रिस्त या प्रार्थनेची सुरुवात कशी करत आहे। वचन 1 पहा, ह्या गोष्टी बोलल्यावर त्याबद्दल आपण अगोदर शिकलेलं आहे। कोणत्या गोष्टी? अगोदर वलांडणाच्या सणाच्या वेळेस अध्याय 13 पासून तर अध्याय 16 पर्यंत जे काही त्याने शिष्यांना शिकवलेलं आहे त्या गोष्टींबद्दल तो बोलत आहे। या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या पित्या, वेळ आली आहे, पुत्राने तुझा गौरव करावा, म्हणून तो आपल्या पुत्राचा गौरव कर।
आता पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तो आपल्या पुत्राचं गौरव कर, याबद्दल आपण सगळ्यात अगोदर शिकलेलो होतो, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं की ख्रिस्ताच्या प्रार्थनेचं गौरवीपण, ख्रिस्ताची प्रार्थना जी आहे स्वतःबद्दल आणि स्वतःच्या त्या कार्याबद्दल, त्याच्या त्या महान मध्यस्थीच्या कार्याबद्दल वर्णन करणारी ही प्रार्थना होती. आणि पुढे जाऊन या प्रार्थनेनंतर तो लगेचच गेतशेमाने या ठिकाणी जात आहे आणि तिथे पुन्हा तो प्रार्थना करत आहे की पित्या, होत असेल तर हा जो प्याला आहे तो माझ्यापासून टळला जाओ, परंतु माझी इच्छा नको तर तुझी इच्छा सिद्धी जाओ. तो प्याला आणि या ठिकाणी पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून ती वेळ आलेली आहे. हा जो शब्द आहे तो अगदी एकमेकांना जुळून आहे, कारण आता तो प्रभू त्याचं वधस्तंभावरील जाणं अगदी निकट आलेलं होतं. काहीच तासामध्ये त्याला पकडण्यात येणार होतं, त्याला त्या सभास्थानापुढे उभं करण्यात येणार होतं, त्याला पिलातापुढे जावं लागणार होतं, त्याला मुख्य याजकांपुढे जावं लागणार होतं, त्याची थट्टा उडवण्यात येणार होती, त्याला वधस्तंभ वाहावा लागणार होता आणि त्याला त्या 2 अपराध्यांमध्ये एका अपराध्याप्रमाणे आपल्या, तुमच्या आणि माझ्याकरिता त्या वधस्तंभावर बलिदान होणार होतं. आता हे जे कार्य आहे ते आगाऊच पित्याने योजना केलेली आहे. तीच योजना तो पूर्णत्वास नेत आहे. त्याचीच वेळ आता अगदी जवळ आलेली आहे आणि ते त्याचं कृत्य, त्याचं जीवन, त्याचं वधस्तंभावरील जाणं ते पित्याचं गौरव करणारं होतं आणि हे त्याचं गौरवी कार्य त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्रित करणारं आणि त्या पित्यासोबत महान समेट घडवून आणणारं होतं. आणि म्हणूनच त्या मंडळीकरिता ख्रिस्ताचं हे वधस्तंभावरील जाणं आहे एका निश्चित गटाकरिता, कारण त्याचं सुद्धा आपण वर्णन पुढे आपण पाहिलेलं आहे की हे लोक जे आहेत कुणाबद्दल तो प्रार्थना करत आहे. विशेष करून तो म्हणतो, मी जगासाठी प्रार्थना करत नाही तर जगातून जे तू माझ्यासाठी दिलेले आहेस त्या लोकांकरिता मी प्रार्थना करत आहे. आणि मग नक्कीच निवडलेल्या लोकांबद्दलच आपण इथे विचार करतो आणि मग नक्कीच त्या मंडळीबद्दल विचार आपण करतो, जी मंडळी ख्रिस्ताने खंडलेली आहे, ज्याकरिता ख्रिस्ताने आपलं अनमोल रक्त सांडलेलं आहे, ज्यांच्याकरिता ख्रिस्त त्या वधस्तंभावर बलिदान झाला, तो मृत्यू पावला आणि 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला, ज्यांच्याकरिता तो या 40 दिवस त्याच्या पुनरुत्थानानंतर 40 दिवस वारंवार त्याने दर्शन दिलं आणि त्याने अनेक राज्यांच्या गोष्टी शिकविल्या आणि ज्यांच्याकरिता तो स्वर्गात गेला आणि त्याने ज्यांच्याकरिता तो कैवारी आत्मा जो आहे त्याच्या अभिवचनानुसार ज्यांना मिळालेला आहे, जो पुन्हा त्या महान गौरवी ख्रिस्ताचं महानपण, त्याच्या महान सुवार्तेचं गौरव दाखवणारा आहे, त्या सर्व त्याच्या प्रियजनांकरिता तो प्रार्थना करत आहे. आणि मग ज्यावेळेस आपण मंडळीचं गौरव या विषयाबद्दल शिकणार आहोत तर मग या 3 वचनांमधून आपण विशेष करून 3 महत्त्वाची सत्य पाळणार आहोत. पहिलं सत्य आपण शिकणार आहोत की मंडळीचं गौरव काय आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्यामधून आपण पाहणार आहोत की मंडळीची गौरवी खात्री काय आहे. आणि तिसऱ्या सत्यामधून आपण शिकणार आहोत मंडळीची गौरवी साक्ष. आता मंडळीचे गौरव काय आहे त्याच्याकरिता आपण वचनाकडे जाऊया. वचन 25, हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही पण मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवलेच आहे त्यांनी ओळखले आहे. किती अद्भुत आणि किती सुंदर हे वचन आहे. आता हे वचन खास करून आपल्याला पाहायला भेटतं की तो कुणाबद्दल बोलला जात आहे. सरळ सरळ इथं काय म्हटलेलं आहे की न्यायसंपन्न पित्या. या वचनाची सुरुवात एक अद्भुत रीतीने होत आहे. अगोदर आपण पाहिलं, याच्या अगोदर तो हे माझ्या पित्या म्हणत आहे, काहींकडे तो म्हणत आहे पवित्र पित्या, तर इथं म्हणत आहे न्यायसंपन्न पित्या. न्यायसंपन्न आणि इंग्लिशमध्ये रायचस फादर म्हटलेला आहे. रायचस म्हणजे नीतिमान, नीतिमान पित्या. पिता हा जो शब्द आहे तो केवळ देवाकरिता, त्या सार्वभौम देवाबद्दल वापरण्यात आलेला हा शब्द आहे. फादर, जो त्याचं महानपण, जो त्याचं अतिउच्चपण, जो त्याचं दैवत्व, त्याचं सर्व गुण वैशिष्ट्य प्रकट करणारा आहे. आणि आपण
त्या स्वर्गीय देवाला सोडून कुणालाही त्या सेन्सने किंवा त्या विचाराने पित्या हा शब्द वापरू शकत नाही. नक्कीच आई वडील आहेत त्यांना आपण बोलतो नातेसंबंधाद्वारे, परंतु मी कोणत्या दृष्टीने बोलत आहे, रिलिजियस धार्मिक दृष्टीने किंवा पवित्र शास्त्रीय दृष्टीने पिता हा जो मान आहे तो त्या अतिउच्च देवाकडे आदराने पाहण्याचा तो मान आहे. आणि ख्रिस्त ज्यावेळेस म्हणत आहे हे न्याय संपन्न पित्या, तर या ठिकाणी आपल्याला त्यातून काय पाहायला भेटत आहे? न्याय संपन्न, मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की नीतिमान हा शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. आणि नीतिमान हा जो शब्द आहे विशेष करून त्रैकत्वाबद्दल मार्गदर्शन करणारा शब्द आहे. नीतिमान केवळ देव आहे. नीतिमान या जगात असा कोणीच नाही. मनुष्य जातीमध्ये कोणी जन्मलाही नाही आणि कोणी होणारही नाही. ख्रिस्ताला सोडून, देवाला सोडून नीतिमान कुणीच नाही. देवाचं वचन अगदी स्पष्ट आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे नीतिमान आहेत. त्यांच्या स्वभाव गुणवैशिष्ट्यामध्ये ते नीतिमान आहेत. त्यांच्या उद्देशामध्ये ते नीतिमान आहेत. त्यांच्या अभिवचनामध्ये तर ते नीतिमान आहेत. त्यांच्या सर्व कार्यामध्ये ते नीतिमान आहेत. त्यांच्या ईश्वरीय नियोजनामध्ये, त्यांच्या पुरवठ्याच्या तो कार्यामध्ये ते नीतिमान आहेत. ईश्वरीय नियोजन म्हणजे काय आहे? जे काही घडतं त्या सर्वांमागे देव अधिकाराने उभा आहे. त्याच्या इच्छेच्या बाहेर काहीच घडत नाही. या सर्वांमध्ये तो नीतिमान आहे. त्याच्या कृपेत तो नीतिमान आहे. त्याच्या पूर्वज्ञानामध्ये तो नीतिमान आहे. मुक्तीच्या कार्यामध्ये तो नीतिमान आहे. नीतिमान ठरवणे ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरील कार्याद्वारे, त्यामध्ये ते नीतिमान आहे. पापाची क्षमा देणं त्याच्या निवडलेल्यांना ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे, त्या महान सुवार्तेने, पवित्र आत्म्याच्या त्या महान खात्रीने ते नीतिमान प्रगट करणारं आहे त्याचं. आणि त्याद्वारे त्या सार्वकालिक गौरवामध्ये आपल्यासारख्या अपात्र लोकांना संधी देणं ही त्या महान देवाची नीतिमंता प्रगट करणारे आहे. आणि विशेष करून आपण इथं पाहतो की ज्यावेळेस ख्रिस्त म्हणत आहे की हे न्याय संपन्न पित्या, तर हे पूर्णपणे त्याचं दैवत्व उघड करणारा हा शब्द आहे. की देव कसा आहे? तो अतिपवित्र आहे. तो सर्वश्रेष्ठ आहे. तो सर्व ज्ञानी, सर्व व्यापी, सर्व सामर्थ्य आहे. सर्व गोष्टींचा निर्माण करता आणि नियंत्रण करता तो आहे. त्याला आपण कशाबद्दलही जाब विचारू शकत नाही. त्याला आपण काहीच बोलू शकणार नाही की तू हे का केलंस, कारण सर्व गोष्टींवर सर्वाधिकारी केवळ तोच आहे. आणि त्याच्या सर्व कार्यामध्ये, त्याच्या स्वभावामध्ये, त्याच्या सर्व स्थितीमध्ये तो नीतिमान आहे. आणि केवळ देवाबद्दलच हा शब्द वापरण्यात येतो. आणि मग ज्यावेळेस मनुष्याबद्दल आपण विचार करतो नीतिमानतेबद्दल, तर मग तुम्ही विचार कराल की अरे जुन्या करारामध्ये सुद्धा पुष्कळाविषयी बोलण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं नोहाविषयी पण बोलण्यात आलं, त्यानंतर योबाविषयी पण बोलण्यात आलं. तो सात्विक आणि सरळ मनाचा होता. त्या ठिकाणी सुद्धा तशाच प्रकारचा शब्द वापरण्यात आलेला आहे. मग त्या लोकांबद्दल ज्यावेळेस सात्विक, सरळ किंवा नीतिमान हा शब्द वापरण्यात आलेला आहे, तर हे काय आहे? ज्यावेळेस त्या लोकांबद्दल त्या प्रकारे तो शब्द वापरण्यात आलेला आहे, तर हे लक्षात घ्या की हे त्यांचं नैतिक जीवनाबद्दल मार्गदर्शन करणारा तो शब्द आहे. की ते नैतिक रीतीने त्यांचं वागणूक योग्य होती या जगातील, त्याबद्दल मार्गदर्शन करणारा हा शब्द आहे. त्यासोबतच नीतिमान ठरणं, मनुष्याबद्दल ज्यावेळेस नीतिमान हा शब्द वापरण्यात आला बायबलमध्ये, तर तो नेहमी कशाबद्दल मार्गदर्शन करणारा आहे? तो म्हणजे ख्रिस्ताचं नीतिमत्व त्याच्या निवडलेल्या लोकांवर बहार करणं. नीतिमान आपण झालेले नाही, आपण ऑलरेडी नीतिमान नाही, परंतु आपण ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरविण्यात आलेले आहोत. ती नीतिमानता आपल्यावर घोषित करण्यात आलेली आहे, आपल्याला बहाल करण्यात आलेली आहे. ती नीतिमानता ख्रिस्ताची आहे आणि ख्रिस्तामध्ये देवपिता आपल्याला नीतिमान म्हणून पाहतो. आणि नक्कीच मनुष्याची नीतिमानता जी आहे
ती देवापासून मिळणारं तो आशीर्वाद आहे ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरणं. परंतु देवाचं नीतिमानपण हे सार्वकालिक आहे. हे त्याच्या सर्व गुणवैशिष्ट्यामध्ये, त्याच्या स्वभावाद्वारे, त्याच्या कृत्यांद्वारे आणि त्याच्या सर्वस्वाद्वारे प्रगट होणार आहे की तो नीतिमान देव आहे. पुढं काय सांगितलं? हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही. जगाने तुला ओळखले नाही. एकीकडे न्यायसंपन्न पित्या म्हणत आहे, तर दुसरीकडे जग हा शब्द वापरला जात आहे. एकीकडे नीतिमान पित्या म्हणत आहे, तर दुसरीकडे ज्यावेळेस जगाने तुला ओळखलं नाही, तर नक्कीच इथं अनितिमान जगाबद्दल मार्गदर्शन केलं जात आहे. जे जग अनितिमान आहे, जे जग अविश्वासाने भरलेलं आहे, जे जग भ्रष्ट आहे, जे जग नाशाकडे वाटचाल करणारं आहे, जे जग त्या जिवंत देवापासून दुरावलेलं आहे, जे जग त्या पहिल्या आदामामध्ये मेलेलं आहे, जे जग त्या जिवंत देवासोबत शत्रुत्व करणारं आहे, जे जग त्यांचं मन असाध्य रोगाने ग्रस्त आहे, जे जग नीतिमान नाही, जे जग त्या जिवंत देवाचा शोध झटून करणारा नाही, ज्या जगाचं जे मुख आहे त्या उघड्या थडग्याप्रमाणे आहे, त्या अशा जगाबद्दल इथं बोललं जात आहे. आणि त्याची तुलना जर आपण पाहिली तर देव अति नीतिमान आहे, तो न्याय संपन्न आहे, तर जग अति भ्रष्ट, नाशास पात्र आणि त्या जिवंत देवाच्या गौरवास अंतरलेला आहे. आणि मग असं भ्रष्ट, अपराधामध्ये आणि पातकामध्ये मेलेलं जग त्या जिवंत नीतिमान देवाला कसं पाहू शकेल? त्याला कसं ओळखू शकणार आहे? नक्कीच नाही. जगाने तुला ओळखले नाही, तर नक्कीच इथं हे जग हा जो शब्द आहे तो विशेष करून त्यावेळेस अविश्वासी यहुदी आणि सर्व जे इतर जे परराष्ट्रीय आहे, सर्व जे मूर्तिपूजक, परराष्ट्र भ्रष्ट मनुष्य, जे जिवंत देवाला स्वबळाने मिळवण्याचा प्रयत्न करणारे आणि ते जिवंत देवाला कधीच ओळखू शकत नाही त्यांच्या स्वबळाने. परंतु लक्षात घ्या, समोर तुम्हाला एक सुंदर असे शब्द पाहायला भेटल आणि तो म्हणजे काय? पण मी तुला ओळखले आहे. पण हा जो शब्द आहे तो अगदी विरोधाभास निर्माण करणारा आहे. तो म्हणत आहे की जग तुला ओळखत नाही, परंतु मी तुला ओळखले आहे. ख्रिस्ताची घनिष्ठता दाखवणारा हा शब्द आहे. पिता आणि पुत्रासोबतची त्याचं जे एकनिष्ठता आहे हा दाखवणारा तो शब्द आहे. आणि जणू काय मी तुला ओळखले आहे हा जो शब्द आहे ख्रिस्ताचा, तो आपल्याला जणू काय योहान 1 अध्याय आणि वचन 1 कडे घेऊन जाणारा आहे की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आणि वचन 14 काय सांगतं? तो शब्द देही झाला, आम्ही त्याचं गौरव पाहिलं. ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलता एकाचे असावे असे परिपूर्ण होते. योहान 1 आणि 18 मध्ये काय सांगितलं? देवाला कुणी कधीच पाहिले नाही, परंतु जो त्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केलं. आणि तेच इथं ख्रिस्त म्हणत आहे, पण मी तुला ओळखले आहे. ज्यावेळेस ख्रिस्त अशा प्रकारे बोलत आहे तर ख्रिस्त कशाबद्दल बोलत आहे? मी तुला, कुणाला? पित्याबद्दल, त्या जिवंत देवाबद्दल बोललं जात आहे, त्या न्यायसंपन्न पित्याबद्दल बोललं जात आहे. तो म्हणतो की मी तुला ओळखले आहे. आता इथं ओळखणे हा जो शब्द आहे तो कशाबद्दल बोललं जात आहे? ओळख कशाबद्दल दाखवत आहे? पूर्ण मनुष्यत्व, पूर्ण एखाद्या जणू काय एखादा जो व्यक्ती आहे त्याला जर तुम्हाला ओळखायचं आहे तर तुम्ही त्याला पूर्ण काय करता बरं? जाणून घेता. त्याच्या नावापासून त्याचं वागणं काय आहे, त्याचा जन्म, त्याचं जगणं, त्याचं सर्व काही तुमच्या समोर लगेच येतं, जो तुमच्या पुढे वाढतो. जणू काय ख्रिस्त तशाच प्रकारे इथं दाखवत आहे. आणि विशेष करून त्यांची घनिष्ठता पण एकीकडून आपल्याला इथून शिकायला भेटत आहे. आणि दुसरी गोष्ट, मी तुला ओळखले आहे हा जो शब्द आहे तो आपल्याला काय दाखवत आहे बरं? की त्या पित्याला अगदी जवळून रीतीने ओळखणारा ख्रिस्त आहे. त्याचा स्वभाव ओळखणं, काय ओळखलेला आहे? पित्याचा स्वभाव, पित्याची पूर्णता, पित्याचं गौरव, त्याचे सर्व विचार, त्याचा सर्व उद्देश,
त्याची रचना, त्याचा करार, अभिवचन आणि आशीर्वाद, त्याचं प्रेम, कृपा आणि त्याच्या लोकांप्रती असणारी जी चांगली इच्छा आहे, त्याचं पूर्ण मन, त्याची इच्छा आणि तो त्याच्यासह असणारा आणि त्याच्या उराशी असणारा या नात्याने ख्रिस्त जो आहे तो पूर्णपणे त्या जिवंत पित्याला जाणणारा आहे, त्या न्याय संपन्न पित्याला त्याने ओळखलेला आहे, कारण तो अगदी त्याच्या निकट आहे. पित्याचं हृदय जाणणारा ख्रिस्त आहे आणि तेच हृदय ख्रिस्ताने स्वतःमध्ये त्याच्या लोकांना त्याने प्रगट केलेलं आहे. आणि जणू काय इथं पुढं ज्यावेळेस तो म्हणत आहे की पहा, पण मी तुला ओळखले आहे आणि पहा, आणि तू मला पाठवलेस असे त्यांनी ओळखले आहे. आता इथं हे जे दोन्ही शब्द आहेत आपल्याला आता काय दाखवत आहेत बघा. ज्यावेळेस तुम्ही पहिलं जे सत्य आहे आपल्या विषयाचं, त्या विषयाकडे पाहत असताना तुम्ही या वचनाकडे पाहाल की मंडळीचं गौरव. मग इथं कशा प्रकारे मंडळीचं गौरव प्रगट होत आहे. एक तर पापी भ्रष्ट जग जे आहे त्या जिवंत देवाला, त्या न्यायसंपन्न पित्याला कधीच ओळखू शकत नाही, परंतु ख्रिस्ताने त्या स्वर्गीय पित्याला स्वतःच्या त्या जीवनाद्वारे, कृत्यांद्वारे, स्वतःच्या शिकवणीद्वारे, त्याच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे, त्याच्या मृत्यूद्वारे, पुनरुत्थानाद्वारे, त्याच्या स्वर्गरोहणाद्वारे आणि त्याने दिलेला जो कैवारी आत्मा आहे त्याच्याद्वारे आणि विशेष करून त्याच्या या पवित्र लिखित वचनाद्वारे तो त्याच्या प्रिय लेकरांमध्ये त्याच्या न्यायसंपन्न पित्याला तो प्रगट करतो. आणि जिथं म्हटलेलं आहे की पण मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवलंस असे त्यांनी ओळखले आहे. जग ओळखू शकत नाही त्या न्यायसंपन्न पित्याला, त्या जिवंत देवाला जग ओळखू शकत नाही, परंतु ख्रिस्तामध्ये जे निवडलेले आहेत ते मात्र ख्रिस्तामध्ये त्या न्यायसंपन्न पित्याला ओळखतात. कारण पहा, शिष्यांमध्ये असाच एक प्रश्न उभा राहिला की ज्यावेळेस ख्रिस्त म्हणतो की ज्याने मला पाहिलं आहे त्याने पित्यालाही पाहिलं आहे, तर त्या ठिकाणी शिष्य म्हणतात की पिता आम्हाला दाखवा. त्यावरून ख्रिस्त ते उत्तर देतो. तर ते कशा प्रकारे, तर ख्रिस्ताने पूर्णपणे त्या पित्याला प्रगट केलेला आहे, त्याचं वर्णन करणारा विशेष करून हे वचन आहे. आणि मग मंडळीच्या गौरवाबद्दल विचार करत असताना मग मंडळीचं गौरव कोण आहे? ख्रिस्त आहे. तो त्या अद्भुत, त्या जिवंत देवाचं प्रतिरूप, तो त्या जिवंत देवाचं काय आहे, तो तेज आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला इब्री लोकास पत्र अगदी स्पष्ट रीतीने शिकवितो. तो त्या जिवंत देवाचं जिवंत देहधारी प्रगटीकरण आहे. तो देव देहधारी झालेला सामर्थ्यशाली प्रभू आहे. त्याने त्या पवित्र जिवंत न्यायसंपन्न पित्याला प्रगट केलं आणि त्या ख्रिस्तामध्ये आपण त्याची लेकरं या नात्याने, आपण त्याची निवडलेली प्रजा या नात्याने ज्यावेळेस त्या सुवार्तेच्या द्वारे त्याच्या निवडलेल्या पाप्यांना तो पाचारण करतो, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांना तो त्याची खात्री करून देतो. त्याद्वारे आपण त्या महान ख्रिस्ताचं गौरव जितका अधिक जाणून घेऊ तितका अधिक आपण त्या स्वर्गीय पित्याचं गौरव जाणून घेऊ. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस ख्रिस्त म्हणतो योहान 15व्या अध्यायामध्ये की जो कोणी त्याला ओळखतो आणि त्याची इच्छेप्रमाणे वागतो तो पित्याचं गौरव करतो. आणि खरंच जितकं आपण ख्रिस्ताला जाणून घेऊ, जितकं आपण ख्रिस्ताचं गौरव करतो ते पित्याचं गौरव आपल्याला पाहायला भेटतं की त्या ख्रिस्तामध्ये होतं. आणि खरंच आपण त्याबद्दलच विचार करतो. आणि विशेष करून इथं ज्यावेळेस ख्रिस्त म्हणत आहे की मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवलेस असे त्यांनी ओळखले आहे. शिष्यांबद्दल एक तर विचार करत आहे, तू मला पाठवले आहेस. शिष्याने ते ओळखलेलं होतं की हा मसीहा त्या स्वर्गीय पित्यापासून आलेला आहे. शिष्य प्रेषित जे आहेत त्यांनी हे पाहिलं होतं, ज्यांना त्याने जगातून निवडलेलं आहे त्यांनी पित्याला ओळखले की त्याने ख्रिस्ताला पाठवलेला आहे. त्यांनी पित्याला हे ओळखलं की त्या ख्रिस्ताला त्यांनी पाठवलेलं आहे. त्याद्वारे त्याचं प्रेम, त्या पित्याचं प्रेम त्यांनी अनुभवलेलं आहे. ख्रिस्तामध्ये ख्रिस्ताच्या त्या मनुष्याकरिता असणारे जे मुक्तीचं कार्य आहे
ज्यामध्ये त्या पित्याचं पूर्ण प्रेम प्रकट झालेलं आहे, ज्यासाठी त्या ख्रिस्ताला पित्याने पाठवलेलं होतं. आणि हे सर्व त्या शिष्यांनी ओळखलेलं आहे आणि त्यासोबतच आज आणि प्रत्येक काळामध्ये त्याचे निवडलेले लोक ओळखत आहेत ख्रिस्ताठाई. कारण जर आपण या सर्व गोष्टींबद्दल किंवा या दोन्ही वचनांबद्दल, या वचनाबद्दल आपण विचार करू तर आपल्याला मंडळीच्या गौरवाबद्दल शिकायला भेटल. मग मंडळीचं गौरव कोण आहे? तर मंडळीचं गौरव प्रगट करणारं हे वचन आहे आणि मंडळीचं गौरव हे ख्रिस्त आहे. कारण ख्रिस्ताद्वारेच आपल्याला पाहायला भेटतं मंडळी आहे. आणि मंडळी त्या ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तामध्ये त्या स्वर्गीय पित्याचं गौरव प्रगट करते. ख्रिस्तामध्ये आपण जितका अधिक ख्रिस्ताला जाणून घेऊ तितका आपण पित्याला अधिक जाणून घेतो. कारण ख्रिस्ताने त्याला प्रगट केलेलं आहे. भविष्यामध्ये सुद्धा आपण ख्रिस्तामध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा त्यांना आपण अधिक अनुभवणार आहोत. आज देखील आपण पवित्र आत्मा जो आहे तो आपल्याला ख्रिस्ताचं गौरव अधिक दाखवतो, अधिक ख्रिस्ताबद्दलच्या ज्ञानात, कृपेत वाढण्याकरिता मदत करतो. आणि तेच आपल्याला पाहायला भेटतं की पित्याचं गौरव देखील प्रगट करणारा आहे. आणि त्याचबद्दल आपल्याला वचन 25 अधिक स्पष्ट रीतीने मार्गदर्शन करणारा आहे. आणि तू मला पाठवलेस असे त्यांनी ओळखावे. मंडळीचं गौरव ख्रिस्त आहे. मंडळीचा जीवन श्वास ख्रिस्त आहे. मंडळीचं मस्तक ख्रिस्त आहे. मंडळीचा कोनशिला ख्रिस्त आहे. ख्रिस्ताविना मंडळीच नाही. ज्या मंडळीमध्ये ख्रिस्त गौरविला जात नाही, ख्रिस्ताच्या सुवार्तेला स्थान नाही, ती मंडळी ख्रिस्ताची नाही. ती मंडळी जगिकतेने भरलेली आहे. ती मंडळी नाशास पात्र आहे. जी मंडळी ख्रिस्ताचं गौरव प्रगट करत नाही, जी मंडळी ख्रिस्ताची साक्ष देत नाही, ती मंडळी अगदी नाशास पात्र आहे. आणि म्हणून मंडळीचं गौरव ख्रिस्त आहे. तर मंडळीने ख्रिस्ताच्या ठाई, ख्रिस्ताच्या अधीन व्हावं, ख्रिस्ताच्या वचनाच्या अधीन व्हावं, हे अगदी सत्य आहे. आणि हेच आपलं पहिलं सत्य होतं मंडळीचं गौरव या विषयाच्या अंतर्गत. मग मंडळीचं गौरव जर ख्रिस्त आहे तर मग मंडळीची खात्री काय आहे? मंडळीची गौरवी खात्री काय मिळते मंडळीला? मग वचन 24 काय सांगतं? हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे, यासाठी की जो माझा गौरव तुम्हाला दिला आहेस तो त्यांनी पाहावा. कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस. किती सुंदर ही वचनं आहेत, किती अनमोल ही प्रार्थना आहे. पहा, एकीकडे मंडळीचं गौरव आपल्याला पाहायला भेटत आहे, ख्रिस्त आहे. तर मग तो ख्रिस्त, महान ख्रिस्त जो आहे तो मंडळीची आणखी आपल्याला पाहायला भेटतं की गौरवी खात्री देणारा सुद्धा आहे. आणि ती गौरवी खात्री काय आहे त्याबद्दल इथं आपल्याला पाहायला भेटत आहे. एकीकडे तो आता म्हणत आहे की न्यायसंपन्न पित्या, तर एकीकडे तो आता इथं म्हणत आहे की माझ्या पित्या. आणि ज्यावेळेस तो माझ्या पित्या हा शब्द बोलत आहे तर पुढं काय म्हणत आहे बघा, माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की. तो आता ज्यावेळेस हे शब्द उच्चारत आहे की माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, ज्या प्रकारे एखादं लेकरू जे आहे ते आता आपल्या बापापासून दूर जाणार आहे आणि ते पुष्कळ वर्ष जणू काय त्याला भेटणार नाही. आणि मग तो आता आपल्या बापाला मागतं, बापाला म्हणतं की पप्पा, माझी अशी इच्छा आहे की मला तुम्ही हे द्यावं. ज्या प्रकारे एखादा मित्र जो आहे तो त्याच्या अगदी निकटच्या मित्राला सोडून आता दूर जाणार आहे आणि तो दूर जात असताना आपल्या जाण्या अगोदर तो आपल्या मित्राकडे अशी इच्छा बाळगत आहे की माझी अशी इच्छा आहे. ज्या प्रकारे एखादा व्यक्ती जो आहे आता तो त्याचा शेवटचा श्वास घेण्याची वेळ आलेली आहे, त्याला हे जग सोडून जायचं आहे आणि त्यावेळेस तो त्याची इच्छा प्रकट करतो, माझी अशी इच्छा आहे. जणू काय तशाच प्रकारे ख्रिस्त पित्याकडे विनंती करत आहे. कारण आता
त्याचं अगदी वधस्तंभावर जाणं अगदी जवळ आलेलं होतं आणि जणू काय ख्रिस्त त्याची शेवटची इच्छा जी आहे तीच प्रगट करत आहे. आणि ती इच्छा काय आहे? ती इच्छा मंडळीची गौरवी खात्री प्रगट करणारी इच्छा आहे. तो म्हणत आहे की माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहेत, आता तू जे मला दिले आहेत हा शब्द जो आहे तो केवळ प्रेषितांबद्दल बोलला जात नाही, तो केवळ फक्त काही गटाबद्दल बोलला जात नाही, तर तो त्या सर्व निवडलेल्या लोकांबद्दल बोललं जात आहे, जे प्रत्येक काळामध्ये त्याच्या ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत, आदामापासून तर ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यापर्यंत देवबापाने त्यांना तारणाकरिता निवडलेला आहे. त्या निवडलेल्या गटाबद्दल बोललं जात आहे. माझी अशी इच्छा आहे की जे तू मला दिले आहेत. कुणाला दिलेले आहे? पित्याने. काय दिलेलं आहे? ह्या पापी भ्रष्ट नष्ट होणाऱ्या जगातून काही पाप्यांना त्याने त्याच्या महान अपरंपार दयेने आणि कृपेने त्याने त्याच्या प्रियपुत्राठाई त्यांना निवडलेला आहे. आणि त्या काही गटाला त्याने त्याच्या प्रियपुत्राला आशीर्वाद, त्याच्या प्रियपुत्राला एक बक्षीस म्हणून त्याने ते दिलेले आहे. आणि पहा इथं ज्यावेळेस वचन 24 म्हणत आहे, 24 मध्ये ज्यावेळेस बोललं जात आहे की हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहेत, तू जे मला दिले आहेत, तर मग नक्कीच सर्व विश्वासणाऱ्यांबद्दल बोललं जात आहे. प्रत्येक काळामधील ख्रिस्त येण्याच्या वेळेपर्यंत सर्व विश्वासणारे त्याबद्दल बोललं जात आहे. जे तुम्हाला दिलेले आहे ते पित्याने पुत्राला दिलेले आहेत. सर्व विश्वासणारे पुत्राला दिलेले आहे, मंडळी पुत्राला दिलेले आहे आणि त्याबद्दलच इथं बोललेलं आहे. आणि मग पहा काय सांगितलेलं आहे, जे तुम्हाला दिले आहेत त्यांनी काय करावं? त्यांनी जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे. हे वचन अगदी महान रीतीने मंडळीची गौरवी खात्री प्रगट करणारं वचन आहे. पहा, त्यांनी जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे. किती निकटता आणि किती घनिष्ठता त्याच्या प्रिय लेकरांप्रती ख्रिस्ताच्या हृदयामध्ये आहे, पित्याच्या हृदयामध्ये आहे. ख्रिस्ताच्या प्रार्थनेद्वारे आपल्याला ते शिकायला भेटत आहे. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं आणि आता पुन्हाही सांगू इच्छितो की जणू काय ही प्रार्थना नव्हे तर ख्रिस्ताचं हृदयच ख्रिस्त प्रगट करत आहे. आणि ही प्रार्थना एकीकडे शिष्यांकरिता, शिष्य ऐकेल अशा भाषेत, अशा वेळेत, अशा ठिकाणी तो करत आहे. कारण त्याचं प्रभू भोजन जे आहे, शेवटचं भोजन झाल्यानंतर लगेच त्याच ठिकाणी तो ती प्रार्थना करत आहे. कारण वचन 18 अध्याय 18 जो आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ती प्रार्थना झाल्यावर तो निघून घेत शेमाने या ठिकाणी जात आहे. आणि प्रार्थना तो हळूहळू करत नाही तर तो मोठ्याने करत आहे, जेणेकरून शिष्यांनी ती ऐकावी. शिष्यांना काय व्हावं, त्याद्वारे शिष्यांचं मन खचू नये, तर त्यांना धैर्य प्राप्त व्हावं की ख्रिस्ताचं हे कार्य अगत्याचं आहे आणि विश्वासणाऱ्यांकरिता किती गौरव देणारं हे आहे. विश्वासणाऱ्यांचं गौरव प्रगट करणारं आहे, त्या स्वर्गीय पित्याचं गौरव प्रगट करणारं आहे, मंडळीची गौरवी खात्री प्रगट करणारं आहे. मी जेथे आहे तेथे माझ्याजवळ असावे. मी जेथे आहे तेथे माझ्याजवळ असावे. निवडलेली लेकरं, त्याची मंडळी, त्याच्या मंडळीचं जतन करत आहे. पहा, ज्यावेळेस तो म्हणत आहे की मी जेथे आहे तेथे त्यांनी असावं. सर्व विश्वासणारे, त्यांनीही सर्व विश्वासणाऱ्यांबद्दल बोललं आहे. जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावं. ही खात्री कशाबद्दल खात्री देणारं हे वचन आहे. जेथे मी आहे तेथे त्यांनी असावं. ही खात्री जी आहे ती आपल्याला पुन्हा एक वार ज्या प्रकारे अध्याय 14 मध्ये ख्रिस्त शिष्यांकडे पाहत आहे आणि त्यांनी पाहिलं की शिष्य जे आहे त्यांचं मन अस्वस्थ झालेलं आहे आणि ते फार अस्वस्थ आणि दुःखित आहेत. का बरं? कारण ख्रिस्ताने सांगितलं की आता मी थोडाच वेळ तुमच्यामध्ये आहे आणि त्यानंतर मी जाणार आहे. त्यावेळेस शिष्य काय झालेलं आहे,
ते अस्वस्थ झाले आणि त्यावेळेस ख्रिस्त म्हणतो की तुमची मने अस्वस्थ होऊ नये, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि पित्यावरही विश्वास ठेवा. आणि पुढे वचन 6 मध्ये तो म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. कुठे जाण्याचा ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी जेथे आहे तिथे त्यांनीही असावे. हे वचन आपल्याला तारणाची खात्री देणारं आहे. तारण केवळ ख्रिस्ताद्वारे आहे, तारण केवळ कृपेने आहे, तारण केवळ विश्वासाच्या द्वारे आहे. तो विश्वास सुद्धा देवापासून मिळालेलं दान आहे. इफिस्यास पत्र 2 अध्याय वचन 8 आणि 9 सांगतं, काय सांगितलेलं आहे? कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे, तुमच्या हातून नाही, तर हे देवाचं दान आहे. काय देवाचं दान आहे? कृपा, विश्वास आणि तारण पूर्णपणे देवाचा आहे. आणि जे तारलेले आहेत त्यांचं तारण कधीच गमावलं जात नाही. ख्रिस्ताचे शब्द आठवा. योहान 10 अध्यायामध्ये तो काय म्हणतो? जी मेंढरं माझी वाणी ऐकून माझ्याकडे येतात, ज्यांना मी पकडलेला आहे, ज्यांना मी धरलेला आहे, जे माझ्याकडे आलेले आहे, ते माझ्यापासून कधीच सुटून जाणार नाही. कोणी ते माझ्या हातातून हिरावून घेऊ शकणार नाहीत. कलेसेकरास पत्र काय शिकवितं? आपण त्याला कह्यात घेतलेलं नाही, तर त्याने आपल्याला ख्रिस्ताने आपल्याला कह्यात घेतलेलं आहे अगोदर, जेणेकरून त्याच्या कह्यातून, त्याच्या हातातून आपण सुटणार नाही. आपलं तारण सुरक्षित आहे ख्रिस्ताठाई. ते तारण पूर्णपणे देवाचं आहे, त्याच्या कृपेने आहे आणि ते केवळ त्याच्याच गौरवाकरिता आहे. आणि नक्कीच इथं ज्यावेळेस ख्रिस्त प्रार्थना करत आहे तर ही प्रार्थना मंडळीची गौरवी खात्री प्रगट करणारा आहे. आणि ख्रिस्त त्या शिष्यांना हे दाखवत आहे की हे पूर्णपणे त्याच्या हाती आहे. तो ख्रिस्त त्या शिष्यांना म्हणत आहे की तुम्ही घाबरू नका, की तुम्ही माझ्यासोबतच राहणार आहात. पहा, मी आज जरी तुमच्यापासून विभक्त होणार आहे, काही दिवसांनी माझं स्वर्गरोहण होणार आहे, तुम्ही तरी एकटे नसणार, कारण मी तो कैवारी तुम्हाला देणार आहे. तो कैवारी माझं गौरव अधिक प्रगट करेल. तो तुम्हाला त्या माझ्या आठवणीमध्ये, तो तुम्हाला माझ्या त्या शिक्षणामध्ये अधिक चालवणार आहे. तो कैवारी माझी ती उणीव तुम्हाला भासू देणार नाही, तर माझं गौरव अधिक प्रगट करणार आहे. आणि तोच कैवारी तुम्हाला स्वर्गाच्या त्या राज्याकरिता, माझ्या प्रतिमेमध्ये नित्य घडवण्याकरिता माझ्या त्या वचनाद्वारे उभं करणार आहे. किती अनमोल हे आहे, जेणेकरून मी जेथे आहे तेथे तुम्ही असणार आहे. त्यासाठी मी प्रार्थना करत आहे. अशा प्रकारे तो पहा, ज्यावेळेस एकीकडे पित्याकडे प्रार्थना करत आहे, लेकरांनो, की मी जेथे आहे त्यांनी तेथे असावं. तारणाची खात्री, माझ्याजवळ त्यांनी असावं. माझ्याजवळ हा जो शब्द आहे तो ज्या प्रकारे आता ख्रिस्त म्हणतो वचन 25 मध्ये की मी तुला ओळखलेला आहे. ख्रिस्त म्हणत आहे की मी तुझ्या सोबत आहे. पित्याला बोलत असताना ख्रिस्ताची आणि पित्याची घनिष्ठता आपण पाहतो. वचन 24 मध्ये सुद्धा आपण पाहतो की जो माझा गौरव तुम्हाला दिला आहेस तो त्यांनी पाहावा, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस. एकीकडे आपल्याला पाहायला भेटतं की पिता आणि पुत्रामधील घनिष्ठता, त्यांच्यामधील ऐक्यता, त्यांच्यामधील संयुक्तता, अधिक जवळीकता आपण पाहत आहोत. तर इथं ज्यावेळेस तो म्हणत आहे की त्यांनी तेथे माझ्याजवळ असावं, तर हे नक्कीच विश्वासणाऱ्यांमधील आणि ख्रिस्तामधील, पित्यामधील, पुत्रामधील आणि विश्वासणाऱ्यांमधील घनिष्ठता, नाते संबंध प्रगट करणारा आहे. मंडळीचं आणि ख्रिस्ताचं नातं कशा प्रकारचं आहे त्याचं वर्णन करणारं हे आहे. जसं पती आणि पत्नी, जसं त्या कोनशिलाशिवाय इमारतच घडू शकत नाही, जसं मस्तक आणि शरीर, त्या प्रकारे मंडळी आणि ख्रिस्त आहे. मस्तकाविना शरीर नाही, कोनशिलाविना इमारतच नाही. आणि वराविना वधू नाही. जर तिथं वरच नाही तर वधूचा काय उपयोग? तशाच प्रकारे आपण पाहतो की ख्रिस्ताविना मंडळीच नाही. ख्रिस्तच मंडळीचा सर्व काय आहे आणि तोच मंडळीची गौरवी खात्री आहे.
आणि वचन 24 ते शिकवित आहे. त्यानंतर तिसरं जे सत्य आहे ते तिसरं सत्य आपल्याला अगदी स्पष्ट करणार आहे आणि ते म्हणजे काय. मग एकीकडे आपण पाहिलं की मंडळीचं गौरव ख्रिस्त आहे, मंडळीसाठी गौरवी खात्री देणारा पण ख्रिस्तच आहे. ती गौरवी खात्री काय आहे? आपलं तारण ख्रिस्तात आहे, सुरक्षित आहे. ख्रिस्त मंडळीचं जतन करता आहे, ख्रिस्त मंडळीचा पुरवठा करणारा आहे, ख्रिस्त मंडळीला जगवणारा आहे, ख्रिस्त मंडळीला वाढवणारा आहे आणि ख्रिस्तच मंडळीचा सर्व काय आहे. तर मग मंडळीची जबाबदारी सुद्धा दाखवणारं समोरचं वचन आहे, वचन 26. आणि ते म्हणजे काय? मंडळीची गौरवी साक्ष. वचन 26 काय सांगतं? मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन, यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे. पहा किती अनमोल हे आहे. मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन. मी तुझे नाव त्यांना कळवले आहे. आता इथं ख्रिस्त काय बोलत आहे, कशाबद्दल बोलत आहे? हे वचन जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुम्हाला यामध्ये मंडळीच्या गौरवी साक्षीबद्दल शिकायला भेटल की मंडळी जी ख्रिस्ताने खंडलेली आहे, ज्याकरिता ख्रिस्ताने आपला वधस्तंभ वाहिलेला आहे, ज्याकरिता ख्रिस्ताने आपला अनमोल रक्त सांडलेला आहे, ज्याकरिता ख्रिस्त मृत्यू पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे, ज्याकरिता ख्रिस्त मध्यस्थी करत आहे आज देखील स्वर्गात महायाजक म्हणून. ती मंडळी मृत नाही, ती मंडळी आळशी नाही, ती मंडळी तशीच बसलेली नाही. जी मंडळी ख्रिस्ताचं गौरव प्रगट करत नाही, जी मंडळी ख्रिस्ताची साक्ष गाजवणारी नाही, जी मंडळी ख्रिस्ताच्या सुवार्ता प्रसारामध्ये भाग घेत नाही, अशी मंडळी मृत आहे. ज्या मंडळीचा पुढारी ख्रिस्ताचं गौरव प्रगट करत नाही, तो पुढारी सुद्धा मृत आहे. तो सुद्धा मंडळीला नरक पुत्र करणारा आहे आणि ती मंडळी ख्रिस्ताची नाही, जी मंडळी ख्रिस्ताचं गौरव प्रगट करत नाही. आणि इथं ज्यावेळेस आपण पाहतो मी तुझे नाव त्यांना कळवले आहे, कशा प्रकारे? नक्कीच ख्रिस्ताने स्वतः पित्याला प्रगट केलेला आहे. आणि याची प्रतीती आपण नवीन करारामध्ये शुभवर्तमानामध्ये वारंवार पाहत होतो. म्हणतो की मी माझं स्वतःचं बोलत नाही, जे मला पिता सांगतो तेच मी बोलत आहे. आणि पुन्हा एक वार ज्या प्रकारे सुरुवातीला मी सांगितलं अध्याय 1 योहान 1 आणि अध्याय 14 मध्ये की तो तिथं सांगितलं की शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आम्ही त्याचं गौरव पाहिलं. ते एकुलता एक जो आहे पित्यापासून आलेल्या एकुलता एकाच्या असावे असे परिपूर्ण आणि अनुग्रहाने भरलेले ते होते, पित्यापासून आलेले. का बरं? त्या ख्रिस्तामध्ये पित्याला पाहिलेला आहे. ख्रिस्ताने पूर्णपणे त्याच्या कृत्याने, त्याच्या कार्याने, त्याच्या उपदेशाने, त्याच्या इवन वधस्तंभावरील जाण्याने, त्याचा मृत्यू पुनरुत्थानाने त्याने पूर्णपणे पित्याला प्रगट केलेला आहे. देवाला कुणी कधीच पाहिलेलं नाही, पित्याला कुणी कधीच पाहिलेलं नाही. तो आत्मा आहे, परंतु ख्रिस्तामध्ये त्याला आपण पाहतो. जुन्या करारामध्ये सुद्धा ख्रिस्तानेच पित्याला प्रगट केलं. यहोशवाला ज्यावेळेस तो तलवार घेऊन उभा राहणारा परमेश्वराचा सेनापती कोण आहे? तो ख्रिस्त होता. त्या जळत्या झुडपातून त्या मोशेला पाचारण करणारा, मोशेशी बोलणारा कोण होता? ख्रिस्त होता, ज्याने पित्याला प्रगट केलेला आहे. हे नित्य आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि इथं सुद्धा शिष्यांना सुद्धा आणि त्या लोकांना ख्रिस्ताने त्याच्या जीवनाद्वारे, त्याच्या कृत्यांद्वारे, त्याच्या सर्व कार्याद्वारे स्वतः पित्याला त्याने प्रगट केलेला आहे. त्याने स्वतः पित्याला प्रगट केलं. पित्याचा स्वभाव, त्याची पूर्णता, त्याची कृपा, त्याची दया, त्याचं मन आणि त्याची इच्छा, त्याची सुवार्ता त्याने त्याच्या स्वतःच्या जीवनाद्वारे प्रगट केलेली आहे, घोषित केलेली आहे. आणि पहा, सार्वकालिकतेमध्ये त्यासोबत तो जो होता त्याने ते प्रगट केलेला आहे. जो त्याचे उराशी होता तो ख्रिस्त, त्याने त्याच्या जीवनाद्वारे त्या शिष्यांना आणि त्याच्या सर्व लोकांना त्याने ते प्रगट केलेलं आहे. आणि जे आज विश्वास ठेवतात
त्या विश्वासाने आपण ख्रिस्तामध्ये त्या पित्याला पाहतो, अनुभवतो आणि त्या पित्याचं गौरव जाणवून घेतो. इथं काय सांगितलं की मी इथं सांगितलेलं आहे या वचन 26 मध्ये की मी तुझे नाव त्यांना कळवले आहे. नक्कीच त्याच्या जीवनाद्वारे, त्याच्या कृत्यांद्वारे त्याने त्यावेळी त्याच्या लोकांना, शिष्यांना, सर्वांना त्याने कळवलं. आज देखील आपण त्या सुवार्तेच्या द्वारे पित्याला ख्रिस्तामध्ये ओळखतो. आणि इथं ज्यावेळेस सांगितलं पुढं आणि कळवीन, कळवले आहे आणि कळवीन हा जो शब्द आहे, दोन्ही शब्द कशाबद्दल सांगत आहे? एक तर अगोदर त्याचा सेवा कार्यापासून तर त्याचा वधस्तंभावर, म्हणजे त्याची जो प्रार्थना तो आता करत आहे, त्याचं जे शेवटचं भोजन आहे, त्याने दिलेला जो शेवटचा उपदेश आहे, तिथपर्यंत त्याचं गेतशेमानेमध्ये जाणं, त्याची चौकशी, त्याचं वधस्तंभावरील जाणं, मृत्यू आणि पुनरुत्थान याद्वारे त्याने आत्तापर्यंत मृत्यूपर्यंत त्याने त्याच्या जीवनाद्वारे स्वतःला, शिष्यांना आणि त्या लोकांना त्याने प्रगट केलं. आणि इथं ज्यावेळेस सांगितलं की आणि कळवीन, तर नक्कीच त्याच्या पुनरुत्थानानंतर 40 दिवसामध्ये त्याने शिष्यांना दिलेलं दर्शन आणि त्यामध्ये जे शिक्षण त्याने दिलं त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणारा आहे. त्यासोबतच त्याच्या स्वर्गरोहणानंतर जो कैवारी आत्मा त्याच्या प्रेषितांना मिळाला, सर्व विश्वासणाऱ्यांना त्याने दिलेला आहे, जो सदोदित सर्व विश्वासणाऱ्यांमध्ये वास करतो, त्याद्वारे त्या ख्रिस्ताचं गौरव आणि ख्रिस्ताच्या द्वारे त्या पित्याचं नाव, पित्याची ओळख त्याच्या प्रिय लेकरांना होते. आणि पहा पुढं का सांगितलं, जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावे आणि मी त्यांच्यामध्ये असावे. पहा कशासाठी बरं हे कळवीन म्हणे, का बरं ख्रिस्त ते कळवत आहे पित्याचं नाव, जेणेकरून पित्याची ती महान प्रीती, ती प्रीती कोणती आहे? ती सार्वकालिक प्रेम आहे. त्या प्रेमाचं प्रमाण कोण आहे? रोमकरासपत्र शिकवितं ख्रिस्त त्या प्रेमाचं प्रमाण आहे. ख्रिस्तामध्ये आपण त्या पित्याचं सार्वकालिक निस्वार्थ अगापे प्रीती आपण जाणून घेतलेले आहे, अनुभवतो वारंवार, यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी, ती प्रीती त्यांच्यामध्ये असावी. ज्या प्रेमाने पित्याने ख्रिस्ताला मध्यस्थ म्हणून त्याच्यावर प्रेम केलेलं आहे, ते त्याच्यामध्ये, जेणेकरून तो ख्रिस्त जो आहे त्या ख्रिस्ताद्वारे ते प्रेम इतर त्याच्या प्रिय लेकरांना प्रगट झालेला आहे. आणि ख्रिस्ताने तेच प्रेम त्यांच्या जीवनामध्ये प्रगट केलेलं आहे. ते यासाठी की त्या मंडळीने जे प्रेम ख्रिस्तामध्ये, पित्याचं प्रेम त्यांनी अनुभवलेलं आहे, त्या प्रेमाची साक्ष मंडळीने इतरांना द्यावी. मी त्यांच्यामध्ये असावे. ख्रिस्ताची वस्ती फक्त आत्म्याने आणि कृपेनेच नाही, तर त्याच्या पित्याकडे गेल्यानंतर त्याच्या गौरवी उपस्थितीने तो त्यांना त्याच्या पित्याच्या घरात आणेल आणि ते त्याचे गौरव जे आहे ते भविष्यामध्ये पाहणार आहेत आणि त्याच्यासोबत सर्व काळ राहणार आहेत. आणि मग नक्कीच ज्यावेळेस आपण या वचनाबद्दल आपण विचार करतो, तर आत्तासुद्धा आपण त्या महान सुवार्तेद्वारे, देवाच्या त्या वचनाद्वारे जितकं आपण ख्रिस्ताला जाणू तितकं आपण पित्याचं प्रेम जाणू, आणि जितकं आपण पित्याचं प्रेम जाणू तितकं आपण त्या ख्रिस्ताचं गौरव आणि त्या पित्याचं गौरव करू. आणि मग जितकं आपण ख्रिस्ताबद्दल शिकू तितकं आपण शांत बसणार नाही, तर आपण त्याची साक्ष देणारे होऊ. आणि नक्कीच मग मंडळीची गौरवी साक्ष काय आहे त्याबद्दल हे वचन शिकवितं. आणि ते म्हणजे काय? सुवार्ता प्रसार. मंडळीने सुवार्ता प्रसारामध्ये नित्य तत्पर असावं, मंडळीने त्याकडे नित्य लक्ष द्यावं, ख्रिस्ताचं गौरव मंडळीच्या जीवनातून नित्य दिसावं. मंडळी सुवार्ता प्रसाराच्या कार्याकरिता प्रार्थना करणारे असावी, मंडळी सुवार्ता प्रसाराच्या कार्याकरिता हातभार लावणारे असावी, मंडळी सुवार्ता प्रसाराच्या कार्याकरिता नित्य पुढे तत्पर असणारे असावी. आणि मग नक्कीच ही वचन आपल्याला
त्याकरिता उत्साहित करणारा आहे, प्रोत्साहित करणारा आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, जी वचनं आपण पाहिलेली आहेत, आज आपण शिकलेलं आहे, विशेष करून मंडळीचे गौरव आणि विशेष करून 3 सत्य आपण पाहिलेले आहे की मंडळीचे गौरव काय आहे, मंडळीची सार्वकालिक गौरवी खात्री काय आहे आणि मंडळीची गौरवी साक्ष काय आहे. ख्रिस्त सर्व काय आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, या विषयाच्या शेवटी येत असताना मग आपल्या जीवनासाठी लागूकरण काय आहे. आपण मंडळीचे एक सभासद या नात्याने आपल्याला आपल्या अंतःकरणाकडे आता झोकून पाहण्याची गरज आहे. काय मी ज्या मंडळीमध्ये एकत्रित येतो, त्या मंडळीमध्ये एकत्रित येत असताना काय ती मंडळी ख्रिस्ताचं गौरव प्रगट करणारे आहे काय मी सेवक या नात्याने, मी जर सेवक आहे, मी वचनाची घोषणा करणार आहे, मंडळीमध्ये मी सेवक म्हणून कार्यरत आहे, काय मी ख्रिस्ताचं गौरव प्रगट करणारा आहे का, ज्या ख्रिस्ताने मला ही सुवर्ण संधी दिलेली आहे. आणि जर आत्तापर्यंत मी मंडळीला सुवार्थ प्रसाराकरिता उत्तेजित केलेलं नाही, आत्तापर्यंत मंडळीला ख्रिस्ताचं गौरव जर मी त्याच्या वचनातून नित्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही, आणि जर ख्रिस्ताचं गौरव त्या मंडळीमध्ये होत नाही, तर मला सुधारण्याची गरज आहे आणि आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे देवाच्या प्रिय लेकरांनो. आणि देवाकडे मागण्याची गरज आहे, पश्चाताप करण्याची गरज आहे की जेणेकरून प्रभूने आपल्याला सहाय्य करावं, नित्य ख्रिस्ताच्या सुवार्तेकरिता उभं राहण्यास तत्पर करावं. काय आपल्याला त्या सुवार्थ प्रसाराकरिता लाज वाटते का, काय आपल्याला सुवार्थ प्रसाराकरिता भीती वाटते का. सुवार्थ प्रसाराकरिताच त्या महान मंडळीला त्याने ठेवलेला आहे, ख्रिस्ताची साक्ष गाजवण्याकरिता. काय ख्रिस्ताची साक्ष गाजवण्याकरिता आम्ही नित्य तत्पर आहोत का. जर नाही तर हा मोठा प्रश्न आहे की मग मला ख्रिस्त खऱ्या अर्थाने समजला आहे का. जर नाही तर आता बदलण्याची गरज आहे. तुमचं जीवन ख्रिस्त गाजवणारं असावं, तुमचं वर्तन ख्रिस्त गाजवणारं असावं, तुमचे शब्द ख्रिस्त गाजवणारे असावे. ख्रिस्त तुमच्या जीवनाद्वारे गौरविला जावा. म्हणून ज्या प्रकारे ख्रिस्त म्हणतो, पाऊल म्हणतो की मला तर जगणं हा ख्रिस्त आणि मरण हा लाभ आहे, तो म्हणतो मी तर वधस्तंभावरील खिळलेला ख्रिस्त गाजवतो. तो म्हणतो की आता मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. काय ख्रिस्त आपल्या ठाई जगत आहे का. जर नाही तर आपल्यासाठी लागूकरण हेच आहे, ख्रिस्त शिका, ख्रिस्त जगा आणि ख्रिस्त गौरवा. देवबाप आपणा सर्वांना याद्वारे आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. आपल्यामध्ये पाळक साहेब आहे, त्यावेळी शेवटची प्रार्थना करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रार्थना करूया. जिवंत प्रिय प्रभूजी, आजच्या दिवसाबद्दल तुला धन्यवाद. देवपा, पवित्र वचनातून तू आम्हाला मार्गदर्शन केलं. देवपा, ख्रिस्ताने देवपा जे प्रेम आमच्यावर केलं, देवपा ते आम्ही समजून घ्यावं, तो वधस्तंभ समजून घ्यावा. देवपा, यासाठी तुझी नित्यदया मोर असू दे. विशेष देवपा, ख्रिस्ताद्वारेच तू आम्हाला नीतिमान ठरवलेलं आहेस, नीतिमत्व बहाल केलेलं आहेस, हे देखील समजण्यासाठी सहाय्य कर. जसा पिता आणि ख्रिस्त एक आहे, तसं मंडळी आणि ख्रिस्ताने एक व्हावं, हे देखील तू आम्हाला समजावून सांगितलंस. तुझी स्तुती करतो. देवपा, त्याप्रमाणे अनुसरण करण्यासाठी सहाय्य कर. जे तुझे प्रिय लेकरं या सर्व आजच्या ऑनलाईन चर्चमध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांना देखील तुझा आशीर्वाद लाभू दे. सर्वांची कुटुंब व्यवस्था, सर्वांची जीवन आशीर्वादाच कर. आणि देवपा, आमच्या जीवनाद्वारे देवपा स्वार्थीचं कार्य घडावं, यासाठी देखील तुझं सहाय्य आम्हाला लाभू दे अशी विनंती करतो. जगभरातील सर्व तुझ्या प्रिय लेकरांना सांभाळ, आशीर्वाद दे, आरोग्य दे, सुरक्षा दे आणि देवपा त्यांच्या सोबतीला तुला आम्ही तुझ्या हाती पडतो. देवपा, तुझी नित्यदया आम्हावर त्या ख्रिस्ताद्वारे असू दे. ही सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो, म्हणून ऐक बापा, आमेन. सर्वांना पुन्हा एक वार तारणाऱ्या ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम, शांती असो. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो आणि नित्य ख्रिस्त जगण्यास, ख्रिस्त अधिक शिकण्यास आणि ख्रिस्त गौरवण्यासाठी तो तुम्हा सर्वांना सहाय्य करो. आमेन.